बटाट्याचा खीस तुम्हाला आता उकळायची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याकरता बटाट्याचा खीस रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर चला मग तुम्ही म्हणाल बटाट्याचा खीस न उकडता कसा काय बटाट्याचा खीस? तर बघा, आपण बटाटे स्वच्छ धुवून घेतले. असे मध्यम आकाराचे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. तर बघा, गरम पाणी तापवायला ठेवलं होतं आणि कुकरमध्ये मी बटाटे, आता हे अख्खे बटाटे शिजवून घेणार आहे. तर आपण बटाट्याचा खीस जेव्हा शिजवतो तेव्हा आपण बटाटे उकडत नसतो, तर आपण खीस पाडून खीस उकडत असतो. तर आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा खीस बनवणार आहे. तर आपण इथं अख्खे बटाटे उकडून घेणार आहे बघा. जसे आपण भाजीला वगैरे उकडतो त्या प्रकारे. तर इथं बटाटे उकडून झालेले आहे बघा. तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये उकडून झाले की वाफ काढून घ्यायची. खूप जास्त गचके शिजू द्यायचे नाही. आणि बघा, साल काढून घेतले आणि हे खूप गार होऊ द्यायचे. आपल्याला लगेच असे गरम गरम करायचं नाही. तर बघा, अशा उकडलेल्या बटाट्यांचा आपल्याला खीस पाडायचा आहे. त्याकरता बटाटे लगेच गरम गरम आपल्याला असा खिसायचं नाही, तर पूर्ण गार होऊ द्यायचे. साल काढल्यानंतर गरम गरम बटाट्यांचे साल काढून घ्यायचे. नंतर गार झाल्यानंतर साल निघत नाही लवकर आणि खीस आपल्याला पाडायचा आहे. तर असा बटाटे पूर्ण गार होऊ द्यायचे नाही, तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे 1-2 तास. आणि मग नंतर बघा, असं खिसणीच्या साहाय्याने जाड खिसणी घ्यायची आणि असं बघा, एका प्लास्टिकच्या कागदावर असा खीस पाडत जायचा. तुम्हाला सांगते, खरोखर इतका सुंदर लागतो हा खीस खायला तळून. आणि परत आपण मस्त छान, मी तुम्हाला एक रेसिपी पण दाखवणार आहे पुढं, की आपण तळून जसं आपण उडदाचे पापड भाजून वगैरे कसं मिरची मीठ टाकून खाऊ शकतो चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्याकरता, तशीच ही रेसिपी तयार होते. मैत्रिणींनो, नक्की बनवून बघा. तर बघा, हा खीस पूर्ण असा वाढून असा झालेला आहे. तर उकडलेल्या बटाट्यांचा खीस तुम्ही कधी बनवलात का? आणि कधी बनवला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की तुम्ही माझ्या या पद्धतीने बटाट्याचा खीस बनवून बघा. तर बघा, मस्त वाढलेला आहे बटाट्याचा खीस आणि छान वाढवून घ्यायचं. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघा, एक लोखंडी कढई ठेवली मैत्रिणींनो, तेल ठेवलं. तेल तापल्यानंतर हा खीस असा तळून घेणार आहे आपण. तर तुम्हाला वाटेल हा असा मोकळा मोकळा झालेला नाही, तर तुम्हाला मी दाखवतेच. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. खायला तर अप्रतिम लागतो. आपण नेहमी खीस पाडून तो खीस उकडतो, पण तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि झंझट नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने होतो. टेस्टमध्ये पण फरक होतो. म्हणजे जे आपण खिसून उकडतो त्याची टेस्ट वेगळी आणि अख्खे बटाटे उकडून टेस्ट वेगळी. म्हणजे मग तुम्हाला झटपट होतात हा खीस व्हायला. अजिबात काही वेळ लागत नाही. तर मैत्रिणींना, तुम्हाला ही उकडून बटाट्यांचा खीस पाडलेली रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की करून घ्या. तुमच्याकरता मी दररोज नवनवीन रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने घेऊन येत असते. तर तुमचं प्रेम सपोर्ट असंच कायम असू द्या आणि तुम्ही रेसिपी पूर्ण बघतात याच्याबद्दल मी हृदयापासून मनापासून तुमची आभारी आहे. असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. तर चला मग, आता तुम्हाला जर असा नुसता खायचा तिखट मीठ टाकून खायचा, कारण आपण याच्यात मीठ वगैरे काही टाकलेलं नसतं. जेव्हा आपण बटाट्याचा खीस करतो आणि तो उकडतो तेव्हा आपण मीठ वापरतो. तर बघा, असा मी घेऊन घेतलेला आहे बटाट्याचा खीस, तळून घेतला. आता याच्यावर आपल्याला मस्तपैकी तिखट मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिरची पावडर आणि मीठ. बघा, असं गरम गरम तळल्यानंतर लगेच टाकून घ्यायचं आणि छान असं आता पूर्ण हे मी चुरून घेणार आहे. आणि असं चपातीसोबत किंवा मग डाळ भातासोबत तोंडी लावण्याकरता अप्रतिम लागतो. किंवा तुम्ही साबुदाणा खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकतात. किंवा एखाद्या वेळेस हा भिजत घालून तुम्ही भाजी बनवू शकतात. किंवा तुम्ही साबुदाणा खिचडीमध्ये पण थोडासा एक 5 ते 10 मिनटं भिजवून तुम्ही वापरू शकतात. तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी ही मैत्रिणींनो, आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता बघा, मी असं पूर्ण एकसारखं आता हे चुरून घेत आहे. म्हणजे जसं आपण पापडाचं बनवतो, उडीद पापडांचं बघा, तर असं मिरची पावडर मीठ टाकून चुरून खायला, तसंच हे इतकं भारी लागतं, अप्रतिम लागतं. तर नक्की तुम्ही बनवून बघा. किंवा तुम्हाला नाही चुरून हवं तर असंच तिखट मीठ टाकून तुम्ही खाऊन बघा.
खूप सुंदर लागतो हा बटाट्याचा खीस. तर रेसिपी आवडली का मैत्रिणींनो, मला सांगायला मात्र विसरू नका. तर नक्की बनवून बघा आणि मला तर खूप आवडली ही रेसिपी, तर नक्की बनवा. आणि मी नेहमी बनवत असते असा उकडून बटाट्याचा खीस, तर तुम्हीही बनवा मैत्रिणींनो आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवल्यानंतर तुम्हाला रेसिपी आवडली का. आणि बघा मस्त चपातीसोबत खायचं, एखादी भाजी असली तर त्याच्यासोबत खायलाही खूप छान लागतो हा. तर बघू शकता किती सुंदर मस्त दिसत आहे, दिसायलाच किती छान दिसत आहे. तर खायला तर अप्रतिम लागतो हा बटाट्याचा खीस. उकडून घेतलेल्या बटाट्यांचा खीस आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.